हाय गाईज, आज बनवतो आपण आंब्याचा सार. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. हे पडीचे आंबे, हे हापूसचे आंबे पडीचे आहेत, आजचेच आहेत, मार्केटमधून आणलेले. म्हणजे हे लगेच काय गोड नाही होत, आंबटच असतात. तुम्ही कधी केलात का कमेंटमध्ये सांगा. हे आपण कट करून घेऊया. डेटाला हे झालं का, हे बघा, आहे ना, पडीचं असल्यामुळे पडीचेच आहेत ते, म्हणून सांगितलं पडीचेच आहेत ते. इथे आपल्याला कट करून घ्यायचे. हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे, उकडायला ठेवते, म्हणजे शिजवून घ्यायचे. शिजवून घ्यायचे ना. आपण साराला कोकम कसे घेतो तसेच असं हे करून घ्यायचे आपल्याला. ह्याचा सार खूप मस्त लागतो, एकदा केलं की परत परत कराल. आपण आता इथे शिजवायला ठेवूया. इथे शिजायला ठेवले. आता हे इथे शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आपण आंबा थंड करून घेतलेला आहे. आता आपण त्याचा गर काढून घेतो. इथेच आपण गर काढतोय अशा प्रकारे. हे बघा, इथे आपण आता गर काढून घेतलेलं आहे. पिष्ट्या हे उकडलेलं पाणी पण घेतलं आणि हे असं गर काढून घेतलं. आता आपण त्याचा गर काढून घेतलेलं आहे. इथे आता आपण घेतलं आहे आलं, कोथिंबीर, मिरची, लसूण, खोबरं, थोडंसं हिंग, जिरं आणि हळद. 2 आंबे घेतले, खोबरं आपलं, हे 5-6 लसूण पाकळ्या, ह्या 6 मिरच्या आहेत. ह्या कवळ्या आहेत, खूप तिखट नाही आहेत. कोथिंबीर, आलं जरासंच आहे, हिंग, जिरं, हळद. ह्याचं आता आपण वाटण तयार करू. वाटण बारीक करायचं आपल्याला. त्यात थोडंसं पाणी. आता इथे आपण कढई तापवायला ठेवलेली आहे, त्यात आपण तेल टाकलेलं आहे. थोडं पाणी पडलं बघ, खाली भांडं ठेवलं होतं ना तेलाचं. जास्त काही तेलाचे बुडबुडे उडत आहेत, बाकी काही नाही होत आहे. त्यात आता आपण टाकणार आहोत मोहरी. आता मोहरीला आपण तडतडून देऊया आधी. छान अशी. आता आपण टाकूया कढीपत्ता. कढीपत्त्याला पण पाणी होतं म्हणून ते असं उडालं.
टाकूया वाटण. आता आपण त्यात टाकणार वाटण जे आपण करून घेतलेलं. हे वाटण आपण कसलं केलेलं, काय काय घेतलेलं सांगितलं. आता आपण काय करायचं, हे टाकायचं आंब्याचं पोस्ट टाकलं. आंब्याचा तर गर काढून घेतलेला आहे तो आपण त्यात ट्रान्सफर करणार आहोत. बघू शकता उकडलेलं पाणी पण घेतलं होतं आंब्याचं. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया मस्तपैकी ढवळून. आता आपण काय करणार, पातळ पाहिजे ती, जरा जाड आहे ना, ते बाई कढई धुवून घेते. कढई धुवून घेतोय म्हणजे कढईत मध्ये थोडंसं गर राहिलंय ते धुवून घेतोय आणि त्याचं पाणी टाकतोय. सगळं टाकायचं, फुकट काय घालवायचं. आता ह्याच्यात किती पाणी लागेल ना तेवढं आपण टाकूया. आता मीठ घालून घेऊया. त्यात आपण आता थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं म्हणजे चवीनुसार, नाही तर तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे थोडंसं टाकाल. मीठ घातले. बघूया आपण टेस्ट करूया, हातावर घेऊन जरा मीठ बघूया. छान झाले. ह्याला थोडा गूळ घालायचा. आता गूळ नाही आहे मग थोडीशी साखर घालते, जास्त नाही घालायचे कारण आंबे आपले कच्चे पक्के होते ना पडीचे, एवढीच घातली चवीसाठी. हा सार इतका छान होतं ना की तुम्ही परत परत कराल, इतका छान होतो. या आंबा सीझनला आम्ही आता कमी करतो, पण आम्ही सगळे एकत्र होतो ना तेव्हा खूप करायचं, नेहमी व्हायचं आमचं. पुन्हा एकदा बघूया टेस्ट. मस्त झालं. ह्याला उकळी नाही घ्यायची पण वाफ मोठी घ्यायची, वाफा आल्या पाहिजेत वरती. मस्त 10 मिनिटाची करायची असते. मस्त. ह्याला उकळी नाही घ्यायची. आता बघ दिसते गरम झाले भरपूर. आता गॅस थोडा वाढवते, एक वाफ घेऊया मोठी. इतका छान लागतो ना हा सार. भात आणि सार काय नसलं तरी चालेल. उकळी यायला नको म्हणून ढवळायचं. झालं आपलं सार. ह्याच्यावरती कोथिंबीर काय नाही टाकायचं, हा असंच. इथे आपला सार रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. खाली ठेवून घेते. त्याला आता खाली येऊया. आपण 2 आंबे घेतले होते, पडीचे होते म्हणून एका आंब्याचा वाटा नाही घेतला आपण. एक साईडला तो खराब निघाला होता. छान झालंय.
इथे आपला सार एकदा नक्की करा. रेडी झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आता आंब्याचे सीझन चालू आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता, त्यामुळे करून बघा. आंबे पिक्के नाही घ्यायचेत. आम्ही पडलेले घेतले तर ते अर्धे कच्चे पक्के होते. कारण आम्ही पडलेल्याच आंब्याचं पहिल्यापासून करत आलो. ते अर्धे कच्चे पक्के म्हणजे ते आंबट गोड होतं. आणि हापूसच्या आंब्याचंच करायचं, छान होतं. मार्केटला पडीचे आंबे भरपूर मिळतात आता. मग त्यातलेच आणले होते आम्ही 2-3. ठीक आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.